आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहेत की ज्याने जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी जे मैदान आहे, जे खेळायची जागा आहे, जे त्या ठिकाणी मैदान आहे आणि त्या ठिकाणी गावकऱ्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा गेल्या 2 वर्षापासून एक शख्स आहे जो आपल्यामध्ये आहे. त्यांचं नाव आहे विष्णू सुखदेव बुरे आणि 2 वर्ष पुरावा करूनसुद्धा त्यांना कोणत्याही प्रशासनाकडून मदत नाही आहे, पोलीस प्रशासन मदत नाही आहे, सरपंचाकडून मदत नाही आहे, मंत्रालयापर्यंत ते पोचलेले आहेत, जिल्हा अधिकारी शाळेपर्यंत पोचलेले आहेत, सरपंचाकडे गेलेले आहेत, मुख्याध्यापकाकडे गेले आहेत, पण तरीसुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचं प्रतिक्रिया आणि कोणत्याही प्रकारचं त्यांचं जे काम जे आहे त्यांनी केलेलं नाही, कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा केलेला नाही. आणि म्हणून आज आपल्याकडे विष्णू बुरे साहेब आलेले आहेत आणि त्यांचे जे म्हणणं काय आहे, त्यांचा उद्देश काय आहे, त्यांचं काय त्यांचं नेमकं मनामध्ये आहे, आपण आज ते जाणून घ्या. सर विष्णू बुरे, आपण काय सांगाल की जे वाशिम जिल्ह्यामध्ये जी घटना घडलेली आहे, जे गावकऱ्यांनी अतिक्रमण केलेलं आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय म्हणजे काय नेमकं काय कारण आहे असं की पाठपुरावा होत नाही? ग्रामपंचायत तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम इथे 4 शाळा आहेत, ते तुम्हाला मी दाखवले या फोटोमध्ये. ह्या जे 4 शाळा आहेत या शाळेवरती गावकऱ्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. तर आमच्या गावामध्ये मुलांना एक तर खेळायला मैदान नाही, गार्डन नाही आणि गावकऱ्यांची मागणी एक तिथं गजानन महाराजाचं मंदिर व्हावं. तर यासाठी मी गेल्या 2 वर्षापासून 2023 पासून हे पाठपुरावा करतो. मी 30 ते 40 लेटर पाठवलेलं आहे, हे बघू शकता. हे ऑनलाईन पण पाठवलं आणि स्वतः पण या प्रकारचे लेटर्स पाठपुरावा केलेले आहेत, तुम्ही बघून घ्या. आणि ह्या प्रकारचा पाठपुरावा करून सुद्धा अजूनही कोणत्याही प्रकारचा न्याय विष्णू बुरे यांना भेटला. हे वाशिम जिल्ह्यामध्ये हे गावकरी आहेत, हे सुद्धा गावकरी आहेत, एक पत्रकार आहेत आणि असं सपोर्ट न करता त्यांना उलट मारण्याच्या धमक्या त्यांना देत आहेत. त्यांना गावात आल्यावर हातपाय तोडेल अशा धमक्या येत आहेत. तर या ठिकाणी प्रशासनाने यावरती काहीतरी कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं. सर, तर गेल्या 2 वर्षापासून मी पाठपुरावा करतो. तर मी एक न्यूज बनवली होती गावची. तर रोड होता, म्हणजे लोक पळत होते, शिक्षक पडले, काही लेडीज पडल्या. तर मी बातमी बनवली की जनतेचा आवाज मी शासन प्रशासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तर तिथनं मी मुंबईला आल्यानंतर 2-4 दिवसांनी मला फोन आला अननोन नंबरवरून की तू न्यूज का बनवली. तर मी बोललो की बाबा माझं काम आहे, ते जनतेचं जे त्रास होईल ते शासनापर्यंत पोहोचण्याचं माझं काम आहे. पण तिथनं मला फोन आले की 10 ते 15 मिनटं तो व्यक्ती बोलला माझ्याशी की तुला जिथं न्यूज बनवली तिथंच तुला जिवंत मारणार, म्हणजे गाडून टाकणार. मी काय बोललो नाही, पण असा बोलत होता. मला आई बहिणीवरून शिवीगाळ पण केली. ते रेकॉर्डिंग माझ्याकडे व्यवस्थितरित्या ठेवलेली आहे. वेळ पडल्यास मी शासनासमोर सादर करणार आहे ती पण. आणि हे बघू शकता, एक वाघमारे साहेब होते वाशिमला, त्यांनाही मी दिलं होतं लेटर 8/10/2024. खूप म्हणजे तुकाराम मुंडे साहेबांच्याच कामगिरीचे हे मला सांगितलं लोकांनी. मी त्यांना पण लेटर दिलं, त्यांच्याकडूनही मला काही पाठपुरावा नाही मिळाला. आणि जिल्हा अधिकारी, शासन प्रशासन, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, शाळा समिती अध्यक्ष, त्यांनाही मी खूप लेटर पाठवले सर. पण तिथंही काही कारवाई झालेली नाही. पण मी काही दिवसापूर्वी गेलो होतो, तर एका अधिकाऱ्याने सांगितलं की आम्ही कारवाई केली. तर मी गावी गेलो तर माझ्या निदर्शनात आलं नाही की कारवाई झाली म्हणून. हा हे तसंच होतं. तर मी एक व्हिडिओ काढला की बाबा अधिकाऱ्यांना दाखवू आपण. तर मी व्हिडिओ काढत असताना एक लेडीज आली आणि मला फक्त असं टच केलं तिने. माझा मानशी काय नाही, मला तिला छेडण्याचा काही दृष्टिकोन नव्हता, काही नाही. माझा व्हिडिओ काढायचा फक्त शासनाला दाखवायचा होता. मी मुंबईला यायला निघालो, तर मी 10-15 किलोमीटर आलो, तर मला पोलीस स्टेशनमधून फोन आला, मंगरुळपीर पोलीस स्टेशनमधून. तर बाबा ये, तुझ्याबद्दल अशी तक्रार आली. तिथं जाऊन बघतो तर माझ्या पायाखालची जमीन हल्ली पूर्ण. तिथं बलात्कार, विनयभंग, गळादाबणे, जीवे ठार मारणे अशा गंभीर गुन्ह्यात मला फसवण्याचा प्रयत्न केला. पण त्या जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांच्याही बाब लक्षात आली की बाबा या व्यक्तीला कुठेतरी फसवण्याचा प्रयत्न होतो आहे. पण ती लेडीज होती म्हणून कुठेतरी त्यांना ऐकलं आणि मला 2 तास तिथं थांबवलं. मला अक्षरशः माझं इकडचं काम पण राहिलेलं. पण असे जर जीवे ठार मारण्याच्या धमक्या, बलात्कार, विनयभंग असे जर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होत असेल माझ्यावर, तर हे शासनाचं काम आहे, हे माझं वैयक्तिक काम नाही. आता कितीक मी पेपराला पण न्यूज दिलेल्या आहेत, हे बघू शकता. पण अजूनही काही पुरावा नाही. तिथं मला लोक हसतात, गावातले जे प्रतिष्ठित व्यक्ती, त्यांनी मला सिग्नेचर केली नाही. उलट तुझ्याकडून काय होतं आहे करून घे, आम्ही आहे, म्हणजे काही बी उलटसुलट बोलायचं, जीवे ठार मारण्याच्या धमक्या द्यायच्या. पण येत्या काही दिवसात जर मी या शाळेवर कारवाई झाली नाही, तर इथं प्रतिष्ठित व्यक्ती जे या विषयाला अनुसरून जे जबाबदार आहेत त्यांचे फोटो लावून जिल्हा अधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल किंवा ग्रामपंचायत असेल, या सर्वांचे फोटो लावून मी तिथं महापूजा करणार आहे. महापूजा पण नाही झाली
तरी मी तिथं उपोषण करणार आहे. तर हे बघू शकता तहसीलदाराला लेटर आलेलं आहे 4/6/2024ला की त्या शाळेवरती अतिक्रमण हटवा आणि तक्रारदाराला एक नोटीस द्या. तहसीलदारही इथं झोपेचं सोंग घेतोय. आता वोटिंग चालू होतं, वोटिंग त्यांना ही फाईल दाखवली मी की सर हे नोटीस आलेली आहे, पण त्यांनी मतदानाचं कारण सांगून उडवडीची उत्तरे देऊन ते माझी विनंती होती जे टाळली त्यांनी, म्हणजे लक्ष दिलं नाही. तर माझी एक तहसीलदार साहेब त्यांना विनंती आहे, साहेब आता झोपेतून उठले असाल तर जागे व्हा, कारण मी गावी आल्यानंतर माझ्यावर बलात्कार विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात, माझ्यावर हल्ला होऊ शकतो आणि माझा जीवही जाऊ शकतो. याला जबाबदार तुम्ही राहणार आहात का? ह्या माझा प्रश्न आहे तहसीलदारांना, जिल्हाधिकारी साहेबांना पण प्रश्न आहे. हे सर मी आता मंत्रालयात पण 2 नोटिसा दिलेल्या आहेत. मंत्रालयात पहिली नोटीस दिली तर मला पैशाची मागणी आली तिकडनं की बाबा तू पैसे दे तरच तुझी फाईल पुढे जाणार. तर मी मंत्रालयामध्ये ते रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे त्या व्यक्तीची. ओके. हां, तर हे 29/12ला मी जे भुसे साहेब बसतात त्यांच्या ऑफिसला दिली. तिथेही गेल्यानंतर ते साहेब बोलतात अरे हे तुमच्या स्थानिक पातळीवर होऊ शकतं, हे म्हणजे सरपंच असेल, उपसरपंच असेल, शाळा समिती अध्यक्ष असेल, ग्रामसेवक असेल, म्हणजे तहसीलमध्ये जायची पण गरज नाही या लोकांना. ते बोले स्थानिक पातळीवर होते. त्यांना सांगितलं मला सिग्नेचर पण दिलेल्या नाहीत, उलट अरेरावी होते, कानाडोळा होतोय, उडवडीची उत्तरे भेटतात आणि त्यांना पूर्ण फाईल दाखवली. आणि माझ्यासोबत जो घडलेला प्रकार मंगरुळपीर पोलीस स्टेशनमध्ये त्या अधिकाऱ्याच्या मी लक्षात आणून दिला. तर त्यांनी सांगितलं की आम्ही नोटिसा काढू तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना. आता बघू काय होतं ते. अजून तर मला मेल आलेला नाही. मला नाही वाटत की आत्ता पण काम होणार म्हणून. तर मला असं वाटतंय की प्रशासन या ठिकाणी कुठेतरी डोळेझाप केलेले आहे, झोपले आहे. भोंगळा कारभार या ठिकाणी सगळ्या सरकारचा चालू आहे. माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की या गोष्टीकडे त्यांनी लक्ष द्यावं. ज्या वाशिम जिल्ह्यामध्ये ही घटना घडलेली आहे, जिथे गावकऱ्यांचं लहान लेकरांचं जे मैदान जे आहे, जे खेळाची जागा आहे, जिकडे लहान मुलं खेळू शकतात, ते फिरू शकतात, पण त्या ठिकाणच्या जागेवरती शेळे मेंढरे आणि गुरेढोऱ्याची बांधण्याची व्यवस्था केलेली आहे. तर मला वाटतं कुठंतरी सरकारचं कुठेतरी चुकत आहे, कुठेतरी काय प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत. तर माझ्याशी विनंती आहे की प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि विष्णू बुरे यांना न्याय मिळावा अशी आपणास विनंती आहे. धन्यवाद. नाही, हे बघा 20/10/2026ला हे महाशय आले होते. हे बघू शकता, हे गट शिक्षण अधिकारी मंगरुळपीर यांच्यामुळे गट शिक्षण अधिकारी सगळेजण आहे. तर यांनी माझं अभिनंदन केलं साहेब. पूर्ण शाळेची पाहणी केली. बोलते इथं खूप मोठं गार्डन होते किंवा मैदान होते किंवा गजानन महाराजाचं मंदिर होते, म्हणजे नागरिकांच्या उपयोगीचं काहीतरी होऊ शकतं इथे. माझं अभिनंदन केलं. तेव्हापासून हे महाशय गायब आहेत. हे बघू शकता सगळे लोक आहेत. हां, अधिकारी आहेत मंगरुळपीरचे. बघा या ठिकाणी मंगरुळ जिल्ह्याचे सर्व अधिकारी आहेत. त्यांच्याकडे त्यांनी सगळं पाहूनसुद्धा या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि म्हणूनच मला विनंती आहे की सरकारला की सरकारने या गोष्टीकडं लक्ष द्यावं, गांभीर्यानं या गोष्टीकडे बघावं. जर या प्रकरणातून शक्यता आहे की एखाद्याचे बळी जाण्याची पण शक्यता आहे आणि ती कुठेतरी टाळावं. आणि त्यामुळेच मी आज या ठिकाणी नवी मुंबईमधून, वाशीमधून लवगड उपसंपादक या नात्याने मी असं सांगत आहे, असे विनवणी करत आहे की याकडे कुठंतरी गांभीर्याने लक्ष देऊन या गोष्टीवर न्याय मिळावा अशी आपल्याला विनंती.